नमस्कार आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 27व्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले हिंदू कोड बिल. या भागात आपण पाहणार आहोत शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार. शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे घटनाकार डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान. घटनेचे प्रचंड कार्य हातावेगळे केल्यानंतर डॉक्टर साहेब भारत सरकारचे कायदेमंत्री म्हणून नियमित कामकाज पाहू लागले. भारतभर साहेबांचा घटनेचे शिल्पकार म्हणून गौरव होत होता. ज्यांना शिक्षणापासून वंचित केले, पावलोपावली अपमान केला, अशा व्यक्तीने या खंडप्राय देशाची घटना लिहून स्मृतिकार व्हावे हा एक चमत्कार होता आणि तो साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविला. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे डॉक्टर साहेबांचेच अपत्य. आपल्या उद्धारकर्त्याचा देशभर गौरव होत असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी कसे स्तब्ध राहणार. त्यांनीही मुंबईत एक भव्य स्वागत सोहळा आयोजित करून आम्हाला निमंत्रण दिले. सिद्धार्थ महाविद्यालयातील कार्यक्रम सकाळी होता व सायंकाळी 7 वाजता दादरच्या नरे पार्कवर आमच्या अनुयायांनी हा भव्य आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले होते. दुपारपासूनच नरे पार्कवर लोकांची रीघ लागली होती. संपूर्ण नरे पार्कचा परिसर निळ्या झेंड्यांनी आणि हजारो अनुयायांनी भरगच्च भरून मुख्य रस्त्यावरही लोक मावत नव्हते. आम्हा दोघांना अनेक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण केले जात होते. आम्ही दोघेही पुष्पहारांनी पूर्णतः झाकून गेलो होतो. फेडरेशनचे सेक्रेटरी जे भातनकर यांनी सुवर्णकरंडकातून घटनेची प्रत साहेबांना अर्पण केली. डॉक्टर साहेबांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल तसेच अस्पृश्य समाजासाठी त्यांनी केलेल्या निस्सीम सेवेबद्दल प्रेमाचे प्रतीक म्हणून घटनेची प्रत अर्पण केली. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचे व संयोजकांचे आभार मानून डॉक्टर साहेब म्हणाले, माझ्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली बरेच दिवस सभा झाली नाही आणि मलाही आपल्याला 2 शब्द सांगण्यात जरुरी पडली नाही. म्हणून काही लोक असे म्हणत असत की मी दिल्लीत राहत असल्याने एकंदर राजकीय क्षेत्रात माझ्या पायाखालील वाळू घसरत चालली आहे. असे मानणारे व म्हणणारे लोक आज येथे हजर असतील तर माझ्या पायाखालची वाळू घसरलेली नसून अधिकच घट्ट झाली असल्याचे त्यांना दिसून येईल. एखाद्या राजकीय पक्षाने बोलावलेली एवढी मोठी सभा दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरू शकत असेल असे मला वाटत नाही. आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अन्योन्य प्रकार आहे. राष्ट्राची घटना तयार करावी अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती आणि जेथे मला समितीचे सभासदही होणे दुरापास्त होते तिथे मला काही अधिकार गाजविता येईल, काही उत्तम कामगिरी करता येईल अशी कल्पना करणेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला येऊ देऊ पण डॉक्टर आंबेडकरांना आत घेणार नाही असे ठरविण्यात आले होते. घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्याबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूंची भोकेही बुजविण्यात आली होती, पण आपल्या सौभाग्यामुळे मला आत पाऊल टाकता आले. विधी घटना अशी की ज्याला आत येऊ न देण्याचा निश्चय केला होता त्याच्याच शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली. झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली, कारण अशी महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणास्पद आहे, तशीच आपल्यालाही भूषणास्पद आहे. गेली 20 वर्षेपर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष अराष्ट्रीय आहे, इंग्रजांचा साथीदार आहे, मुसलमानांचा बगलबच्चा आहे असे दादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. हिंदू जनतेला आता आम्ही तसे नाही ही खात्री पूर्णपणे पटली आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय रूप धारण करणारा पण राष्ट्रद्रोही कृत्यांना कधीही सामील न होणारा एक पक्ष आहे ही सर्वांची पूर्ण खात्री झाली आहे. आता आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे.
या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यावरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी आणि नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरुरी आहे तितकीच खालच्या वर्गाला देखील आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत, पण आता पुन्हा परकीयांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आपल्यावर आला तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. डॉक्टर साहेबांनी घटना समिती, घटनेचे कार्य, शेड्यूल कास्ट फेडरेशन या सर्व गोष्टींचा प्रस्तुतच्या भाषणात उहापोह केलेला दिसून येतो. आपल्या अनुयायांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा संदेशही दिलेला आहे. या दृष्टीने हे भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यंतरी 1949च्या मध्यावर डॉक्टर साहेबांची प्रकृती परत बिघडली होती. न्यूरायटिसने उचल खाल्ली होती. त्यांच्या पायात अतिशय वेदना होत होत्या. रात्रंदिवस आम्ही आमच्या परीने त्यांची काळजी घेत होतो. त्यांचे पाय, कंबर यांना शेक देऊन मॉलिश करून त्यांची सेवा करीत होतो. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण, शरदचंद्र बोस, मोरे इत्यादी अनेक नेते साहेबांना भेटून शेड्यूल कास्ट फेडरेशनशी सहकार्य करण्यासंबंधी चर्चा करीत होते. डॉक्टर साहेब जरी दिल्लीत असले तरी आपल्या संस्था, देशभरच्या राजकीय घडामोडी, पक्षाचे कार्य, कार्यकर्ते इत्यादी प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. आम्ही नेहमी सर्व गोष्टींचा खल करीत असू. मी सुरुवातीपासून चौकस वाचक असल्याने माझ्या परीने एकूण राजकीय घडामोडींची माहिती पुरवीत असे. तसेच आपल्या पक्षाच्या बांधणीत व इतर सर्व कारभारात त्यांना हातभार लावित असे. साहेब देखील माझा सल्ला घेण्यात कमीपणा मानित नसत. माझी भूमिका जर योग्य नसली तर ती योग्य कशी नाही हे सुद्धा ते सप्रमाण मला पटवून देत असत. यशवंतच्या लग्नाचा विचार. 1942 साली डॉक्टर साहेबांची व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये नेमणूक झाली. तेव्हापासून त्यांचा मुक्काम दिल्लीतच होता. यशवंत आणि मुकुंद मुंबईत राजगृहात राहत होते. तसेच खारच्या कोकणस्थ महार कॉलनीत दोघांना 2 स्वतंत्र घरेही साहेबांनी बांधून दिली होती. यशवंतचे लग्न करून द्यावे असा आम्ही विचार करू लागलो, कारण तो आपल्या संसाराला लागला म्हणजे एक मोठी जबाबदारी डोक्यावरून उतरेल. यशवंतने देखील लग्न करण्याची इच्छा काही सहकाऱ्यांजवळ व्यक्त केली होती. यशवंतला अनुरूप मुलगी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. डॉक्टर साहेबांची अशी इच्छा होती की मी माझ्या नात्यातील मुलगी यशवंतसाठी निवडावी. माझ्या दृष्टीने यशवंतच्या अनुरूप मुलगी माझ्या नात्यात तर नव्हतीच. मुळात यशवंतचे शिक्षण जेमतेमच होते. त्या उपरांत त्याच्या अनुरूप इतर गोष्टी जुळणारी मुलगी नसल्याने मी साहेबांना स्पष्ट नकार दिला होता. आजच्या घडीला त्या नकाराचा विचार करता जे झाले ते फारच बरे झाले असे मला वाटते. अन्यथा मला गेले 30 वर्षे ज्या परिस्थितीतून जावे लागले तेच त्या बिचारीच्या नशिबी तर आलेच असते, पण त्याही पुढे जाऊन अनेक प्रकारचे दोषारोप करण्यास आंबेडकरी वारस म्हणविणाऱ्या त्यावेळेच्या काही लोकांना संधीच सापडली असती. असो, जे होते ते बऱ्यासाठीच होते असे म्हणतात, त्याचा प्रत्यय मला यशवंतच्या लग्न प्रकरणात आला असे वाटते. माझ्याकडून नकार आलाच होता आणि खुद्द साहेबांनाही यशवंतच्या अनुरूप एखादी मुलगी माझ्या नातलगात दिसली नाही. त्यामुळे मुलगी शोधण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाड, राजभोज आणि नागपूरचे कवाडे यांच्याकडे सोपवली. दादासाहेबांनी व कवाडेंनी डॉक्टर साहेबांच्या अपेक्षानुरूप काही मुली पाहून ठेवल्या होत्या. आपली सून कशी असावी याबद्दल आमच्या काही अपेक्षा होत्या. आमची सून कशी असावी याचे वर्णन साहेबांनी 3 जून 1949च्या पत्रात केले होते. त्या पत्रातील संबंधित भाग असा. न्यू दिल्ली, 3 जून 1949. प्रिय भाऊराव, एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला आपल्याला लिहायचे होते, परंतु ते काही लिहू शकलो नव्हतो. चिरंजीव यशवंतची लग्न करण्याची इच्छा आहे. त्याच्यासाठी अनुरूप मुलीच्या मी शोधात आहे. एखादी चांगली अनुरूप मुलगी आपल्या पाहण्यात आहे का? मुलगी पुढीलप्रमाणे असावी. 1. ती दिसायला चांगली असावी. 2. ती चांगल्या व्यक्तिमत्वाची व सुस्वरूप असावी. 3. कुल व शीलाने ती चांगली असावी. 4. ती अगदीच लहान वयाची नसावी. 5. ती पदवीधर नसली तरी सुशिक्षित असावी.
हे फारच जरुरीचे पत्र म्हणून समजावे. नागपूरकडे अशी मुलगी आहे का हे पाहण्यासाठी श्री कवाडे यांनाही आपण लिहावे. आपला B.R. आंबेडकर. साहेबांनी दादासाहेब गायकवाडांना परत 5 जून रोजी यशवंतच्या लग्नासंबंधी व प्रकृतीसंबंधी लिहिले. न्यू दिल्ली, 5 जून 1949. प्रिय भाऊराव, तुम्हाला माझे परवाचे पत्र पोहोचले असेलच. त्यात चिरंजीव यशवंतच्या लग्नाबद्दल मी लिहिले आहे. आपण इकडे आल्यास ठीक होईल, म्हणजे आपण दोघे त्यावर विचार करू. घटना समिती काही सुट्टीच्या निमित्ताने तहकूब होणार आहे. मी फारच थकलो असल्यामुळे विश्रांतीसाठी सिमला किंवा मसुरीला जाणार आहे. आपली चुकामुक होऊ नये याकरिता आपण ताबडतोब निघावे. आपला B.R. आंबेडकर. डॉक्टर साहेब घटना समितीच्या कामात अत्यंत व्यस्त असूनही यशवंतच्या लग्नासाठी खटपट करीत होते. काही वर्षांपूर्वी राजगृहात त्यांच्या एका पायाला टेबल लागले होते. ते दुखणे त्यांचे कायम होते. त्यांचा तो पाय नेहमीच दुखत असे. हे दुखणे त्यांना आयुष्यभर छळत राहिले. पत्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही मसुरीला विश्रांतीसाठी गेलो होतो. खरं म्हणजे साहेबांना विश्रांती मिळावी म्हणून सुट्टीचे निमित्त मिळाले की लगेचच मी सिमला, मसुरी, काश्मीर किंवा औरंगाबाद येथे विश्रांतीसाठी जाण्याचा कार्यक्रम आखत असे आणि साहेबांना आग्रहाने जाण्यासाठी तयार करीत असे. घटना समितीला काही निमित्ताने सुट्टी मिळणार असे समजताच मसुरीला जाण्याचा कार्यक्रम मी आखला. पण त्याचबरोबर यशवंतच्या लग्नाचे लवकरात लवकर ठरावे यासाठी दादा गायकवाडांना दिल्लीला बोलावून आम्ही विश्रांतीला जाण्यापूर्वीच निर्णय घ्यावा असे सुचविले आणि त्याप्रमाणे साहेबांनी उपरोक्त पत्र लिहिले होते. यशवंतच्या लग्नासंबंधात नागपूरचे रेवाराम कवाडे आमच्याकडे दिल्लीलाही आले होते. त्यांनी नागपूरला आम्हाला हव्यात तशा 3 मुली पाहून ठेवल्या होत्या. त्यासंबंधी आमची चर्चाही झाली होती. साहेबांनी सांगितले या 3 मुलींपैकी जी पसंत पडेल तिची निवड यशवंत करू शकतो. त्याप्रमाणे आम्ही दादा गायकवाडला कळवून कवाडे आणि यशवंत यांची भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे यशवंतला त्या मुली दाखविल्या, पण त्याने 3ही मुली नाकारल्या. त्याने का नाकारल्या याचे कारण आम्हाला त्यावेळी समजले नाही, पण यशवंतला आपल्या मनानेच लग्न करायचे आहे असे दादा गायकवाडांनी आमच्या निदर्शनास आणून दिले. यशवंतने नागपूरच्या मुली नाकारल्यावर पुण्याचे राजभोज यांनी दादासाहेबांना आपल्या मुलीचे स्थळ यशवंतसाठी सुचविले, पण यशवंतने नकारच दिला. त्यामुळे शेवटी साहेबांनी वैतागून दादासाहेबांना लिहिले, चिरंजीव यशवंतच्या लग्नाबाबतचा तुमच्या पत्रातील मजकूर समजला. तो त्याच्या इच्छेनुसार लग्न करण्यास मोकळा आहे. त्याने नागपूरच्या मुली का नाकारल्या, त्या कशा दिसतात याची मला कल्पना नाही, परंतु त्या सुशिक्षित होत्या. यशवंतला सुशिक्षित मुलीशी लग्न करावायचे नाही असे दिसते, म्हणूनच तो अशिक्षित मुली पसंत करीत आहे. पण त्याच्या या विचाराशी मी मुळीच सहमत नाही. मी राजभुजांची मुलगी पाहिलेली नाही. केवळ त्यांची जात वेगळी आहे म्हणून मी लग्नास नकार देणार नाही, कारण अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. यशवंतच्या लग्नासंबंधी आमचा भ्रमनिरास झाल्याने या विषयात लक्ष घालावायचे नाही असे साहेबांनी ठरविले. त्यानंतर त्याच्या लग्नासंबंधी साहेबांनी कोणालाही लिहिले नाही. यशवंतच्या भोवती काही हितसंबंधी चौकडी जमा झाली होती. त्यांच्या सल्ल्याने तो वागत असावा असे वाटते. आमच्याकडे दिल्लीला तो क्वचितच येत असे. मी त्याला अनेकदा सांगत असे की आम्ही दोघे, साहेब आणि मी, इथे एकटे असतो, तू येथेच आमच्यापाशी राहा, पण दिल्लीत त्याचे लक्ष लागत नसे. मी राहण्याचा आग्रह केला तर त्याचे उत्तर ठरलेले असे. तो म्हणायचा, मला बाबासाहेबांची भीती वाटते, ते सारखे चिडतात, मी आपला मुंबईतच बरा आहे. पुढे यशवंतने आपल्या पसंतीने लग्न केले. त्या दिवशी योगायोगाने आमचा मुक्काम मुंबईतच होता. मी साहेबांना लग्न समारंभाला येण्याचा खूपच आग्रह केला. ते आनंद भवनच्या तळमजल्यावरील त्यांच्या खोलीत सोफ्यावर पहुडलेले होते. यशवंतच्या लग्न समारंभाला जाण्यासाठी मी कपडे करून आले आणि त्यांनाही तयार होण्यासाठी विनवू लागले. त्यांनी अर्ध्या पायांचा सदरा आणि पांढरी लुंगी परिधान केली होती. मी गेल्यावर ते उठून बसले आणि मला म्हणाले, मला बरे नाही, मला नाही जायचे. तुला जायचे असेल तर तू खुशाल जा. मी तुला काही अडवून धरलेले नाही. मी त्यांच्या विनवण्या केल्या, पण ते काही यायला तयार झाले नाहीत. त्यांनी कागद पेन्सिल घेतली आणि बुद्धाची चित्रे काढण्यात ते दंग झाले. शेवटी मी माझ्या बहिणी आणि इतर 1-2 नातेवाईक घेऊन यशवंतच्या लग्नाला गेले. आशीर्वाद देऊन परत आनंद भवनात सिद्धार्थ कॉलेजमध्ये आले. पाहते तो साहेब आपले चित्र काढण्यात तल्लीन होते. मला बघून म्हणाले, आलीस परत? आणि परत आपल्याच तंद्रीत चित्रे काढत राहिले. नंतर यशवंत आपल्या वधूसह कॉलेजवर आला.
ते साहेबांच्या पाया पडले, परंतु साहेब सुखी राहा असे काहीसे पुटपुटले आणि त्यांची विशेष दखल न घेता आपल्या कामात दंग झाले. ते जोडपे परत गेले. डॉक्टर साहेब मुंबईत असूनही आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाला का गेले नाहीत याबद्दल मी अधिक काही न बोललेलेच बरे. पण सुज्ञांनी त्याचा योग्य तो बोध घ्यावा आणि साहेब लग्नाला का गेले नसावेत याचा वर दिलेल्या पुराव्यांच्या आधारे योग्य तो अर्थ लावावा. पुढील भागात पाहू. सार्वभौम प्रजासत्ताक भारत, साहेबांचा 58वा वाढदिवस आणि दिल्लीतील बुद्ध जयंती. भेटू पुढील भागात.